मुलांनो, शिवाजी महाराजांच्या कथामालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी नियतीताई. आज तुम्हाला शिवाजी महाराज सगळ्यांना आपलेसे का वाटायचे ह्याच्याबद्दल एक गोष्ट सांगते. एक दिवशी शिवाजी महाराज असे जंगलातनं चाललेले असताना त्यांच्या डोक्यावर एक दगड येऊन पडला. आता महाराजांच्या डोक्यावर दगड येऊन पडल्यावरती ते पहिल्यांदा चिडले आणि इकडे तिकडे रागारागाने बघायला लागले. तितक्यात एक आजीबाई हळूचकन एका झाडाच्या मागनं बाहेर आली आणि म्हणाली, "बाळा, मला क्षमा कर रे, माझ्या हातूनच दगड पडला बरं का तुझ्या डोक्यावर." हे ऐकून पहिल्यांदा शिवाजी महाराज एकदम चाट पडले. त्यांना आलेला राग पहिल्यांदा पूर्णपणे मावळला. एक म्हातारी बाई तिथे काय करते दगड मारत, म्हणून ते पायउतार झाले घोड्यावरनं आणि विचारलं, "आजी, तुम्ही काय करता?" तेव्हा आजी म्हणाल्या, "अरे बाळा, मला या झाडावरनं आंबे तोडायचेत बरं का, पण माझ्याकडे दुसरं काही नाही, म्हणून मी आपले दगड मारून ते आंबे तोडते बरं का." शिवाजी महाराजांना हे ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं, "काढा बघू, त्यांना मदत करा." म्हणून काही मावळ्यांनी त्यांना आंबे काढून दिले. हे आंबे काढून दिल्यानंतर त्यांच्या मनात असा विचार आला की आंब्याचं झाड किती प्रेमाने डवरलेलं असतं. त्याला ती बाई दगड मारून जरी फळं पाडते तरीसुद्धा ते प्रेमाने तिला फळं देतं. अशाच पद्धतीने आपण आपल्या प्रजेवरती चिडता कामा नये, आपल्या घरातल्या लोकांवरती सुद्धा चिडता कामा नये. मुलांनो, आज कोविडमध्ये खूप लोक घरात एकत्र बसल्यामुळे आणि सारखं सारखं एकत्र आल्यामुळे अनेक लोकांमध्ये भांडणं, वादविवाद, वित्तंडवाद हा खूप वाढत चाललेला आहे बरं का. ह्या गोष्टीवरनं आपण एक गोष्ट शिकायची, आपण त्या झाडांसारखं व्हायचे, प्रेमळ. आपल्याला कोणी मारलं तरीसुद्धा त्यांच्याबद्दल वाईट विचार मनात न आणताना त्यांच्याबद्दल दया, कळवळा, काहीतरी परिस्थिती आहे ज्याच्यामुळे हा व्यक्ती असं वागतोय, अशा प्रकारे आपल्याला त्यांच्याबद्दल ज्याला एम्पथी म्हणतात असं आपण वाढवायला पाहिजे. सामंजस्य, हा व्यक्ती माझ्याशी असं वागला त्याच्यामागे काहीतरी कारण असावं, असा विचार आपण जर केला तर आपल्याला राग येत नाही. घरामध्ये, कुटुंबामध्ये अगदी छान आनंद नांदावा. जसा शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये रामराज्यासारखा आनंद नांदत होता. आज आपल्या देशात सुद्धा इतकं सुंदर अयोध्येला रामाचं मंदिर झालेलं आहे, रामराज्य येऊ घातलेलं आहे. त्याचं आपण स्वागत करूया आणि शिवाजी महाराजांच्या गोष्टींचा आनंद लुटूया. ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला सांगायला विसरू नका. आमच्या यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल सांगा आणि नोटिफिकेशनची बेल मात्र दाबायला विसरू नका बरं का.